नमस्कार मित्रांनो, मी ईश्वर काळे. आयकेटेक मराठी यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मुख्यमंत्री योजना धूत. त्यामध्ये एकूण जागा 50,000 निघाल्या आहे. त्याच्यामध्ये पात्रता काय, शैक्षणिक पात्रता काय, कशा पद्धतीने तुम्ही फॉर्म भरायचा, आपण त्याची थोडक्यात माहिती बघूया. त्यासाठी माझा जी-आर आहे तो आलेला. आपण तो जी-आर बघूया. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत हा जी-आर आहे. तर हा जी-आर 7 ऑगस्टला निघाला आहे. त्याची थोडक्यात आपण प्रस्तावना बघूया. महाराष्ट्र शासनाचे कौशल्य रोजगार, उद्योजक व नाविन्य विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या मार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबविण्यास युक्त संदर्भातील दिनांक 9 जुलै रोजी 2024 रोजी शासन निर्णयानुसार महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार प्रसिद्धी करणे व त्याच्या जास्तीत जास्त नागरिकांना लाभ पोहोचवण्यासाठी या एकूण जागा 50,000 निघाल्या आहेत. 50,000 योजनादूत नेमण्याची मान्यता देण्यात आली आहे. त्याच्यामध्ये 50,000 योजनादूत नेमण्यात येणार आहे. त्यासाठी आपण पुढे बघू याची पात्रता काय आणि कसं काय नेमके. शासन निर्णय. महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार प्रसिद्धी करणे व त्याचा जास्तीत जास्त सामान्य नागरिकांना लाभ कशा पद्धतीने देतील त्यासाठी आपली नियुक्ती करण्यात येणार आहे. याच्यामध्ये 50,000 योजनादूत निवडण्यासाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम सुरू करण्यास या शासन निर्णयाने मान्यता देण्यात येत आहे. याबाबत कार्यपद्धती पुढे नमूद केल्याप्रमाणे असेल. याचे उद्दिष्ट काय नेमके या योजनेचा? महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार प्रसिद्धी करणे व त्याचा लाभ जास्तीत जास्त कसं सामान्य नागरिकांना देता येईल त्यासाठी आपल्याला नेमण्यात येणार आहे. पोहोचवण्याकरिता मुख्यमंत्री योजनादूत थेट ग्रामस्थ नेमणे. कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या मार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम राबवले जाणार आहेत. राज्यात कार्यरत प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्याकरिता मुख्यमंत्री योजनादूत नेमले जातील. ग्रामीण भागात प्रत्येकी ग्रामपंचायतीसाठी 1 व शहरी भागात 5,000 लोकसंख्येसाठी 1 योजनादूत या प्रमाणात एकूण 50,000 योजनादूतांची निवड करण्यात येईल. मुख्यमंत्री योजनादूतास प्रत्येकी सॅलरी प्रति महिना 10,000 रुपये एवढी ठोक रक्कम देण्यात येईल आणि त्याचबरोबर प्रवास भत्ता तसेच सर्व भत्ते समावेश असेल. निवड झालेल्या मुख्यमंत्री योजनादूतासोबत 6 महिन्याचा करार केला जाईल व हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढण्यात येणार नाही. म्हणजे तुम्हाला नोकरी फक्त 6 महिन्यासाठी असणार आहे कॉन्ट्रॅक्ट बेसवर. आपण बघूया मुख्यमंत्री योजनादूताची निवडीसाठी पात्रते निकष. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये कॅटेगरी काय, तुमची इलिजिबिलिटी काय हे आपण बघूया. तुम्हाला म्हणजे पात्रता काय याच्यामध्ये आपण तुम्हाला किमान वयोमर्यादा 18 ते 35 वर्ष वय तुमचं पाहिजे उमेदवाराचं. शैक्षणिक अर्थ शाखेचे किमान पदवीधर. म्हणजे तुम्ही कुठल्याही शाखेतील कोणत्याही विषयामधले पदवीधर असले पाहिजे. तुमच्याकडे संगणक ज्ञान असले पाहिजे. उमेदवाराकडे अद्ययावत मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे आधार कार्ड असावे व त्याच्या नावाचे बँक खाते आधार संलग्न असावे. म्हणजे आपलं जे बँक खात्यासाठी आपल्या आधारशी लिंक असले पाहिजे आपल्याला. योजनेच्या निवडीसाठी उमेदवारांनी सादर करायचे कागदपत्रे. विहित नमुन्यातील मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज. आपण जो काही ऑनलाईन अर्ज केला आपल्याला तो अर्ज सोबतच आहे. त्याचबरोबर आपल्याला आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याचे पुरावे, दाखले, कागदपत्रे, प्रमाणपत्र व इतर. आदिवास दाखला सक्षम यंत्रणेने दिलेला. व्यक्तिगत बँक खात्याचा तपशील, पासपोर्ट साईज फोटो, हमीपत्र ऑनलाईन अर्ज सोबत नमुन्यातील. पुढे आपण बघूया मुख्यमंत्री योजनादूत नेमणूक प्रक्रिया. उमेदवाराच्या नोंदणीचा व प्राप्त अर्जाच्या छाननीची प्रक्रिया माहिती व जनसंपर्क महासंचालनाद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या बाह्य संस्थांमार्फत ऑनलाईनरित्या पूर्ण करण्यात येईल. सदर छाननी उपरोक्त परीक्षेत नमूद केलेल्या पात्रतेच्या निकषानुसार करण्यात येईल. ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवाराची यादी राज्यातील प्रत्येक जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येईल. जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा समन्वय आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व जिल्हा अधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधी यांच्या समन्वयाने प्राप्त अर्जाची संबंधित उमेदवाराची कागदपत्रे तपासणी करतील व यामध्ये उमेदवाराची शैक्षणिक वयोमर्यादे विषयक मूळ कागदपत्रे तपासण्यात येतील. त्यानंतर प्रत्येक उमेदवाराबरोबर 6 महिन्याचा करार केला जाईल व कराराची कालावधी कोणत्याही परिस्थितीत वाढवली जाणार नाही. नंतर आपण समोर आल्यानंतर निवड झालेल्या योजनेचे करावयाचे काम आहे. म्हणजे नेमके आपल्याला काम कशा पद्धतीने असणार आहे ते आपण बघणार आहे. योजनेतून संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनेची माहिती घेतील.
प्रशिक्षण योजना दूतांनी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी सक्षम जाऊन त्यांना ठरवून दिलेलं काम पार पाडणे त्यावर बंधनकारक राहील. योजनेचं दर दिवशी त्यांनी दिवसभर केलेल्या कामाचा विविध नमुन्यातील अहवाल तयार करून तो ऑनलाईन अपलोड करावा लागेल. योजनेतून त्यांना सोपवलेल्या जबाबदारीच्या स्वतःच्या स्वार्थासाठी नियमबाह्य कामासाठी उपयोग करणार नाहीत, तसेच गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तन करणार नाही. योजनेतून तसे करत असल्यास निदर्शनास आल्यास त्याच्याबरोबर करण्यात आलेला करार संपुष्टात आणण्यात येऊन त्यांना जबाबदारी मुक्त करण्यात येईल. म्हणजे तुम्ही जर काही गैरवर्तन केलं तुम्हाला नोकरीवरून काढण्यात येईल असं. योजनेतून अनधिकृतरित्या हजर राहिल्यास किंवा जबाबदारी सोडून गेल्यास त्याला मानधन अनुदेय राहणार नाही. योजनादूत कार्यक्रम चालवण्यासाठी बाह्य संस्थेमार्फत करावयाची कामे. उमेदवाराची ऑनलाईन नोंदणी करणे, उमेदवाराच्या प्राप्त अर्जाची तसेच अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे छाननी करणे व पात्र उमेदवारांना नावाची यादी जिल्हा माहिती अधिकारी यांना ऑनलाईन उपलब्ध करून देणे. या अशा पद्धतीने काय आहे. मुख्यमंत्री योजनेतून द्यावयाचे मानधन त्याकरिता करावयाचा अर्थसंकल्प तरतूद. यामध्ये कार्यक्रम चालवण्यासाठी 50,000 कोटीची योजना दूताकरिता प्रति महिना ₹10,000 याप्रमाणे 6 महिन्याकरिता अंदाजे 3 कोटी इतका खर्च येईल. युक्त संदर्भ दिनांक 9 जुलै रोजी 2024 शासन निर्णयात स्पष्ट केल्याप्रमाणे योजना दूताच्या मानधनातील खर्च कौशल्य रोजगार उद्योजकता नाविन्य विभागामार्फत करण्यात येणार आहे. त्याचबरोबर आपण पुढे मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाच्या अवलंबने येणाऱ्या प्रशासकीय खर्च निधी. संदर्भ दिनांक 9 जुलै रोजीच्या शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 7 नुसार योजनेचा अवलंबनेसाठी येणारा प्रशासकीय खर्च तसेच प्रचार प्रसिद्धी यासाठी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागावरील परिच्छेद क्रमांक 11 मध्ये नमूद केलेल्या एकूण अंदाजित खर्चाचे 3% इतक्या निधीचा तरतूद करावी व त्याप्रमाणे माहिती जनसंपर्क महासंचालय कार्यक्रमांतर्गत झालेल्या खर्चाच्या अदायगी संदर्भातील सर्व देयके आयुक्त कौशल्य विकास रोजगार यांच्याकडे पाठवावीत. आणखी सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.go.in यावर संकेतस्थळ उपलब्ध करण्यात आला आहे. तुम्ही तिथून हा GR बघू शकता. या अशा पद्धतीने संपूर्ण ही माहिती आहे. अशा पद्धतीने तुम्हाला अप्लाय करायचे काय काय डॉक्युमेंट्स लागेल ते संपूर्ण माहिती आपण याच्यामध्ये बघितलेलं आहे. आपला येणारा व्हिडिओ आपण बघूया कशा पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचा. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. असेच आपल्या चॅनलचे नवीन नोटिफिकेशन म्हणण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.